गुड आफ्टरनून फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी स्टँडर्ड 12 यामधील चॅप्टर नंबर 3 रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिप फर्म, त्यामध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनर या चॅप्टरचे या अगोदर आपण प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. तर आज आपण पेज क्रमांक 154 प्रॉब्लेम नंबर 12 या हा प्रॉब्लेम आपण सोडवून घेणार आहे. आता प्रॉब्लेम नंबर 12, प्रवीण अँड दीपक वेअर पार्टनर्स इन अ फर्म शेअरिंग प्रॉफिट in the ratio of 3:1. Their balance sheet as on 31st March 2019, on which date Akash is admitted as a partner, is as follows. आपल्याला खाली बॅलन्स शीट दिलेला आहे 31 मार्च 2019चं. लायबिलिटीज साईड क्रेडिटर्स 60,000, बिल्स पेएबल 2,000, रिझर्व फंड 32,000, आउटस्टँडिंग सॅलरीज 6,000, कॅपिटल अकाउंट दीपक 1,20,000 अँड प्रवीण. दीपक 40,000 and Praveen 1,20,000. Assets, debitors 1 lakh less provision rupees 10,000, stock 60,000, bills receivable 20,000, patent 2,000, machinery 80,000 and cash 8,000. They admitted Sandeep as a new partner on 1st April 2019. New profit sharing ratio is agreed 3:3. Sandeep bring rupees 96,000 as capital. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 12, प्रवीण आणि दीपक आपल्या संस्थेचे जुने भागीदार आहेत. ते 3:1 या प्रमाणात आपल्या संस्थेचा प्रॉफिट शेअरिंग रेशो वाटून घेणारे आहेत. 31 मार्च 2019चं आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला त्याच तारखेचं न्यू बॅलन्स शीट 1 एप्रिल 2019चं तयार करायचं आहे. प्रॉब्लेममध्ये तुम्हाला आकाश इज ॲडमिटेड ॲज अ पार्टनर इज फॉलो दिलेलं आहे. ते जास्तीचं झालेलं आहे. ते आपल्या पर्टिक्युलर प्रॉब्लेममध्ये त्याचा काहीही संबंध नाही. 1 एप्रिल 2019ला न्यू पार्टनर ॲडमिटेड संदीप आणि त्यांचा नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे आपल्याला 3:2. ज्यावेळेस संस्थेमध्ये तो ॲडमिटेड झाला त्यावेळेस त्यांनी 96,000चं कॅपिटल संस्थेला दिलेलं आहे. खाली ॲडजस्टमेंट दिली आहे बघा. फर्स्ट, संदीप पेड 32,000 ॲज ही शेअर ऑफ गुडविल प्रायव्हेटली टू द पार्टनर्स. सेकंड ॲडजस्टमेंट आहे, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स इज टू बी रिड्यूस बाय 4,000. आपण प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स इज टू बी रिड्यूस बाय 4,000 सन्ड्री डेबिटर्सवर आपण टिक मार्क करायची. थर्ड ॲडजस्टमेंट, ऑन द रेकॉर्डेड कॉम्प्युटर व्हॅल्यू ॲट रुपीज 4,800 नॉट अपेअरिंग इन द बुक्स ऑफ द फर्म, इट इज नाऊ टू बी रेकॉर्डेड. आणि फोर्थ, पेटंट आर अनलेस. आपण असेटमध्ये डेबिटर्सवर टिक मार्क केलेली आहे, नंतर पेटंटवर टिक मार्क केलेली आहे
म्हणजे ज्या असेटवर आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे त्यावर आपण टिक मार्क केलेली आहे. खाली प्रिपेअर अ रिव्हॅल्युएशन अकाउंट, कॅपिटल अकाउंट्स अँड न्यू बॅलन्स शीट दिलेला आहे. तर आपण पहिला आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट. त्याच्या डेबिट साईडला पर्टिक्युलर अमाऊंट, क्रेडिटला सुद्धा पर्टिक्युलर आणि अमाऊंट दिली आहे. नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, डेबिट साईडला पर्टिक्युलर, क्रेडिटला सुद्धा पर्टिक्युलर. आणि आपल्याला जे पार्टनर दिलेले आहेत त्या तिघांचे नावं, पहिला पार्टनर दिलेला आपल्याला प्रवीण, दुसरा दीपक आणि तिसरा नवीन पार्टनर संस्थेमध्ये सहभागी झालेला आहे त्याचे नाव आहे संदीप. क्रेडिटला सुद्धा प्रवीण, नंतर दीपक आणि संदीप. त्यांचा नवीन रेशो सुद्धा दिलेला आपल्याला 3:2:3 दिलेला आहे. त्यानंतर आपण नवीन बॅलन्स शीट तयार करणार. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019, 1 एप्रिल 2019 आपल्याला बॅलन्स शीट तयार करायचं आहे. फर्स्ट लायबिलिटीज साइड आणि अनदर असेट साइड. सर्वात आधी आपल्याला जे बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 आहे त्यामध्ये ज्या असेट असतील त्या संपूर्ण असेट ट्रान्सफर करावे लागतील. त्यानंतर ज्या लायबिलिटीज दिलेल्या असतील त्या लायबिलिटीज ट्रान्सफर कराव्या लागतील. पार्टनर्स कॅपिटल आहेत, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर करावे लागतील. तर आधी बॅलन्स शीटच्या असेट साईडला बघा, डेबिटर्स, इनरला 1 लाख, ॲडजस्टमेंट असल्या कारणानं अमाऊंट इनर कॉलमला. त्यानंतर स्टॉक, स्टॉकची अमाऊंट आपल्याला 60,000 दिलेली आहे, आउटरला येईल. त्यानंतर बिल्स रिसिवेबल, बिल्स रिसिवेबल 20,000. नंतर पेटंट, पेटंट्स आपली असेट आहे, ॲडजस्टमेंट असल्या कारणानं अमाऊंट इनर कॉलमला 2,000. नंतर मशिनरी, मशिनरी आपल्याला 80,000 दिलेली आहे, आउटर कॉलमला येते 80,000. त्यानंतर कॅश अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे. आपण वर्किंग नोट्सला कॅश अकाउंट तयार करणार आणि कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 8,000 घ्यावे लागते. त्यानंतर बघा, लायबिलिटीज साईडला क्रेडिटर आणि बिल्स पेबल आपल्या लायबिलिटीज आहेत, म्हणून न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला क्रेडिटर्स आपल्याला 60,000 दिलेले आहेत. नंतर बिल्स पेबल, बिल्स पेबल आपल्याला 2,000 दिलेले आहेत, ते सुद्धा आउटर कॉलमला. नंतर रिझर्व्ह फंड दिलेला आहे. रिझर्व्ह फंड आपण हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इज क्रेडिटेड, सो एंट्री
reserve fund account debit to Praveen capital account to दीपक कॅपिटल अकाउंट. म्हणून प्रवीण कॅपिटल अकाउंट आणि दीपक कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिझर्व्ह फंड आपल्याला 32,000 दिलेले आहेत. आपल्याला 32,000 जे जनरल रिझर्व्ह आहे, रिझर्व्ह फंड आहे, हा रिझर्व्ह त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार म्हणजे 3:1 या प्रमाणात वाटावा लागेल. म्हणून 30,000 डिवाइडेड बाय 4, 4/8 32 म्हणजे 8,000 इंटू 3 जो प्रवीणचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे, म्हणजे एकाला 24,000 आणि एकाला 8,000. म्हणून प्रवीणला 24,000 आणि दीपकला 8,000. एंट्री जनरल रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू प्रवीण कॅपिटल अकाउंट टू दीपक कॅपिटल अकाउंट 24,000 आणि 8,000. ओके. नेक्स्ट आउटस्टँडिंग सॅलरीज. आउटस्टँडिंग सॅलरीज लायबिलिटीज, balance sheet of liabilities side. Outstanding salary 6,000 आउटरला जाईल. नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रवीण 1,20,000 and दीपक 40,000. So partners capital account is credited by balance brought down Praveen 1,20,000 and Deepak 40,000. Next, they admitted Sandeep as a new partners on 1st April 2019. New property sharing ratio is agreed 3:3. Sandeep bring rupees 96,000 as capital. Sandeep brings 96,000 as capital when a new partners bring cash toward his capital. That time entry cash किंवा bank account is debited to new partners capital account. Capital brought by new partners. The purpose of admitting a new partner is to be increase is the capital of the partnership firm. The new partners can be bring capital in cash or kind. The new partners will bring the capital as per the term in partnership deed. The accounting treatment for the capital brought into the new partners is cash account debited to new partners capital account. So cash account is debited to Sandeep capital account 96,000 and Sandeep capital account is credited by cash account. Sandeepच्या कॉलमला 96,000. So entry will be cash account debit to Sandeep capital account. Okay. Next, first adjustment. Sandeep paid rupees 32,000 as his share of goodwill privately to the partners. When a new partners bring
his share of goodwill in cash and it is paid to old partner privately. That time, in this case, no entry is required to pass in the books of the firm. जेव्हा गुडविल ही कॅशमध्ये आणली जाते आणि पेड करताना प्रायव्हेट खाजगी मालमत्तेतून द्यायची असते, तेव्हा त्याची पुस्तकामध्ये नोंद करायची नसते. म्हणून फर्स्ट एंट्री नो एंट्री, पहिल्या ॲडजस्टमेंटची एंट्री होणार नाही. सेकंड, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स इज टू बी रिड्यूस बाय 4000. आपली प्रोव्हिजन जे आहे, डाऊटफुल जे आहे ते 4000 रिड्यूस करायची. ओल्ड बॅलन्स शीट, असेट साईड, डेबिटर 1 लाख लेस प्रोव्हिजन 10,000. अगोदर जी 10,000 मायनस केलेली आहे ते फक्त रिड्यूस बाय 4000, म्हणजे 4000ने प्रोव्हिजन कमी करायची आहे, म्हणजे ॲक्च्युअल फक्त 6000 मायनस करायची. म्हणून डेबिटर्स मधून लेस आरडीडी 6000, 1 लाख मायनस 6000, outer column 94,000. It is the loss of the business, so entry will be revaluation account debited to RDD. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला टू RDD. बट 10,000 प्रोव्हिजन आणि फक्त 6000 प्रोव्हिजन आपण मायनस केलेली आहे. म्हणजे अगोदर 10,000 प्रोव्हिजन होती, ॲक्च्युअल फक्त 6000, म्हणजे 4000 आपली जी रिड्यूस करायची आहे. इट इज द प्रॉफिट ऑफ द बिझनेस, सो 4000. म्हणून जेव्हा संस्थेला प्रॉफिट असतो तेव्हा RDD अकाउंट डेबिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय RDD, किंवा आपण तिथं प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स अकाउंट असंही म्हणू शकतो. प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स अकाउंट किती 4000. डेबिटर्स 1 लाख लेस 6000, ओल्ड बॅलन्स शीट 10,000 होते, याचा अर्थ 4000ने आपल्या संस्थेचा प्रॉफिट झालेला आहे, म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. नेक्स्ट, अनरेकॉर्डेड कॉम्प्युटर value at 4,800 not appearing in the books of the firm. In the books of the firm, it is now to be recorded. म्हणून फर्स्ट, बॅलन्स शीट ऑफ असेट साइड, कॉम्प्युटर 4,800, it is the profit unrecorded, so revaluation account is credit side, computer in bracket unrecorded. So entry computer account debit to revaluation, and last patent are unless patent 2000, unless means less depreciation 2000, outer column la dash, it is the loss of the business, so revaluation account is debit side to patent account 2000. Entry revaluation account is debited.
फर्स्ट entry, RDD account debit to revaluation, computer account debit to revaluation account debit to patents, reserve fund account debit to Praveen capital account to Deepak capital account, नंतर कॅश अकाउंट डेबिट टू संदीप कॅपिटल अकाउंट. ओके, आता आपल्याला प्रॉब्लेम टॅली करायचे. फर्स्ट रिव्हॅल्युएशन अकाउंट टॅली करावं लागेल. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बघा RDD 4000, कॉम्प्युटर 4800, दोघांची ॲडिशन केल्यानंतर 8800. डेबिटला पण घ्यायचे 8800. टोटल क्रेडिटमधून टोटल डेबिट काय करायचे असते, लेस करायची. 8800 लेस 2000 म्हणजे 6800 अमाऊंट कमी पडते आहे, त्याला नाव द्यायचे प्रॉफिट. टू प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. फर्स्ट प्रवीण आणि नंतर दीपक. 6800 जो प्रॉफिट आलेला आहे, हा प्रॉफिट आपल्याला प्रवीण आणि दीपक दोघांना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार वाटायचा आहे. आपल्याला त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:1, म्हणून 6800 डिवायडेड बाय 3 करायचे. 3 2 6, 8 3 2 6, म्हणजे आपल्याला 6800 हा जो प्रॉफिट आलेला आहे, हा प्रॉफिट आपल्याला दोघांना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार वाटायचा आहे. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला 3:1 दिलेला आहे, म्हणजे 3 आणि 1 4, म्हणून 6800 डिवायडेड बाय 4 करायचे. 17 1700 इंटू 3 म्हणजे एकाला 5100, प्रवीणला 5100 द्यावे लागतील आणि दीपकला 1700 रुपये द्यावे लागतील. हा प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. इथे एंट्री पास होते. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 6800 टू प्रवीण कॅपिटल अकाउंट, 5100 टू दीपक कॅपिटल अकाउंट 1700. आता हा पार्टनरचा प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रिव्हॅल्युएशन प्रॉफिट प्रवीणला 5100 आणि दीपकला 1700. ओके, आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करावं लागेल. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला अमाऊंट नाही आहे. क्रेडिट साइडला बघा, संदीपच्या कॉलमला 96,000, संदीपच्या डेबिट साइडला सुद्धा 96,000. दीपकचे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 40,000, रिझर्व्ह फंड 8,000 आणि रिव्हॅल्युएशन प्रॉफिट 1700. त्या सर्वांची ॲडिशन केल्यानंतर 49,700. 49,700 इकडे पण घ्यायचे 49,700. त्यानंतर प्रवीणच्या क्रेडिट साइडला बघा, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,20,000, बाय रिझर्व्ह फंड 24,000, प्रॉफिट अँड लॉस प्रॉफिट 5,000, 1,000, 5,100. त्या सर्वांची ॲडिशन 1,20,000 प्लस 24,000
इक्वल 1,44,000 प्लस 5,100 म्हणजे 1,49,100. 1,49,100 डेबिटला पण घ्यायचे 1,49,100. टोटल क्रेडिटमधून आपण टोटल डेबिट मायनस करतो. डेबिटला बॅलन्स नसल्या कारणानं जसा तसा बॅलन्स वरती घ्यायचा. 1,49,100. दीपकला 49,700 आणि संदीपला 96,000. जी बॅलन्सिंग फिगर आली त्याला नाव द्यायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा बॅलन्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला हेडिंग द्यायचं कॅपिटल अकाउंट. पहिला पार्टनर आहे प्रवीण, दुसरा दीपक आणि तिसरा पार्टनर आहे संदीप. ही बॅलन्सिंग फिगर आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेणार. प्रवीणला 1,49,100, दीपकला 49,700 आणि संदीपला 96,000. त्यानंतर बघा आपलं कॅश अकाउंट आपण वर्किंग नोट्सला तयार केलेला आहे. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला 1,04,000 अमाऊंट येते. याचा अर्थ बॅलन्स शीटच्या असेट साईडला कॅश 1,04,000. तेव्हा आपल्याला बॅलन्स शीट टॅली करायचं आहे. बॅलन्स शीटच्या डेबिट साईडला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट प्रवीण 1,49,100, दीपक 49,700 and Sandeep 96,000. Add 60,000 creditor, add bills payable 2,000 and outstanding salaries 6,000. त्या सर्वांची एडिशन केल्यानंतर 3,62,800. 3,62,800. असेट साईडला सुद्धा डेबिटर्स इनरला 1 lakhs लेस RDD 6,000, आउटरला 94,000, स्टॉक 60,000, बिल्स रिसिवेबल 20,000, पेटंट 2,000 लेस डेप्रिशिएशन किंवा अनलेस रिटर्न ऑफ 2,000, आउटरला डॅश, मशिनरी 80,000, कॉम्प्युटर 4,800 आणि कॅश 1,04,000. टोटल अमाऊंट येते 3,62,800. तर अशा पद्धतीनं आपला प्रॉब्लेम इथं टॅली होतो. फर्स्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करायचं, सेकंड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, नंतर बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019. फर्स्ट रिव्हॅल्युएशन अकाउंट प्लस करायचं, प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इज क्रेडिटेड, लॉस असता तर ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इज डेबिटेड. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली करायचं, जी बॅलन्सिंग फिगर असेल ती आपले कॅपिटल बॅलन्स असतो म्हणून तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर. नंतर वर्किंग नोट्सला आपण कॅश अकाउंट तयार केलेला आहे. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ड्रॉट डाऊन 8,000, संदीप 96,000. त्या सर्वांचे आपण ॲडिशन केल्यानंतर 1,04,000 ट्रान्सफर टू बॅलन्स शीट ऑफ असेट साईड, कॅश अकाउंट 1,04,000. तेव्हा आपलं बॅलन्स शीट 3,62,800 वर टॅली होते. ओके, धन्यवाद.